तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, हा व्हिडिओ छोटासाच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, कारण की छोट्याशा व्हिडिओमध्ये लय मजा येणार आहे. तर आज आपण अशा लोकांवर बोलणार आहे की त्यांच्या व्हिडिओमध्ये फक्त अश्लील चाळे असतात आणि व्हिडिओमध्ये फक्त शिव्या असतात आणि कमेंट करणाऱ्याला फक्त लाईव्ह घेऊन 55 40 मिनिटं शिव्या घालतात फक्त कमेंट करणाऱ्याला. तर रोस्टरला कसं रिॲक्शन देतात ते लोक, तर बघूया आपण पुढे काय होते. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल आज व्हिडिओ कोणाबद्दल आहे. ते नाही समजलं असेल तर स्वागत करूया पूनम टुपे ताई यांचं. टाळ्या. मला आजपर्यंत असं वाटत होतं की पूनम ताई फक्त व्हिडिओ बनवते, नवऱ्यासोबत भांडते, बहिणीसोबत भांडते, सगळ्यांसोबत भांडते, त्यांच्या सबस्क्रायबर सोबत देखील भांडते, पण असं काहीच नाही. पूनम ताई सिंगर सुद्धा आहे. अगर जरा थके हो तो सुनो, खुशी में आप थोड़ा गम भरो, लगाओ घूंट तुम भी प्यार से, मेरी तरह पियो और जियो, लगाओ घूंट तुम भी प्यार से, मेरी तरह पियो और जियो. ती इंडियन आयडॉल वाले काही उगाच आहेत का म्हणाला? नाही, तिथं उगाच ऑडिशन घेतात, चांगले चांगले सिंगर आणतात, त्याला तेच सिंगर चांगले वाटतात. अरे त्या टकल्याला कोण तर हा व्हिडिओ पाठवा यार, कारण की त्या टकल्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर ह्याने एक नंबर येतील आणि ह्यालाच प्राइज भेटेल. ताई, तुमचं गाणं ऐकल्यापासून मी येडा झाला वाटतले, कारण की तुमच्या गीत सूर ह्याच्यातच धुंद झाला, माझ्या कानातून रक्त बी येऊ लागले, पण ते सुराने येऊ लागले एवढा चांगला सूर कसा काय आहे म्हणून. ती बायकोनी आणि नवरा काय बायको एवढी मोठी नाही की नवऱ्याने माफी मागावी बायकोला, हाय का नाही? बरोबर का नाही? हो, पूनमताई एकदम बरोबर आहे. कोण नवरा माफी मागते का बायकोला? मागायचं नसते, माहितीये का? बिलकुल पण मागायचं नसते. फक्त हे लाईव्हला येऊन ज्ञान पाजायचं आपण. आणि काही दिवसाखाली हेच मॅडम बोलत होते की नवऱ्यानं माफी मागितल्याशिवाय मी त्याला बोलणार नाही म्हणून. वा रे. तुझी आई आहे ना, तुझी बहीण आई, तू म्हणतोय ती अरे बिल्लाच्या कुत्तरड्या. मी आताच थोड्या वेळाखाली बोललो होतो मित्रांनो, तुम्हाला जर आठवत नसेल तर जावा व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघा, तिथं मी बोललोय की हे बाई कमेंटला सुद्धा शिव्या देते. पण कमेंटला शिव्या देणं हे फक्त कमेंट पुरतं द्या ना, त्या व्यक्तीपर्यंत द्या ना शिव्या. तुम्ही डायरेक्ट आई बहिणीपर्यंत कसं काय जाऊ शकता? आणि तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून घेता स्वतःला, तुमच्याकडून हे मोटिवेशन शिकायचं का आम्ही? आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में. पूनम ताई, ते तुझ्या नवऱ्याला घेऊन गाणं म्हणलीस तर ठीक ठाक आहे का? कारण की इथं जे लाईव्ह लोक बघायला ते देखील पळून जातील हे गाणं माझ्यावर म्हणाले का काय की म्हणून. आहे ना, घोडे लावायले गे मी, घोडे कुत्ते लावली नासके. बघा मित्रांनो, ते हेच लोक आहेत की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोलतात, आपल्या व्हिडिओला लाईक करा बोलतात, आपले व्हिडिओ शेअर करत जावा असं देखील बोलतात. आणि एखादी कमेंट काही वाईट केली की लगेच त्याला घोडे लावा, कुत्रे लावा अशा घाण शिव्या देतात. आणि ते पण लेडीज लोकांना शिव्या देते हे पूनम टुपे ताई. आता यांना काय बोलू, मला काहीच कळणार आले. त्याच्यामुळे विचार करून कुणाला पण मोठं करत जावा आणि विचार करून कुणाच्या पण चॅनलला सबस्क्राईब करत जावा. असं गेलं की डायरेक्ट सबस्क्राईब करत जाऊ नका. प्लीज थोडा विचार करून चॅनलला सबस्क्राईब करत जावा. बात तो सही. तुझ्या चढायले ग नसके, तुझ्या चढायले. अभी तक जो तुमने गालियां दिया वो ठीक ठाक था, बट अभी ये कैसा है? लॉजिक क्या है भाई? आप कैसे चढ़ोगे इसके ऊपर वो नहीं पता चल रहा है मुझे. बताओ, थोड़ा कमेंट करके बताओ की बाबा की न कसं चढणार त्या पोरीवरती. मग काय लॉजिकली शिवाय द्या यार. तर मित्रांनो, आजच्याला एवढंच. आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ह्या व्हिडिओला जर 100 पेक्षा जास्त लाईक आले तर आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट बनवूया आणि नेक्स्ट पार्ट हा मोठा राहील. त्याच्यामुळे प्लीज 100 लाईक कम्प्लीट करा. तर चला, बाय बाय.